नमस्कार. संडे स्पेशल आज आपण पाहणार आहोत हिस्ट्रीचे 5 मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स. भारतातली कोणतीही एक्झाम असो ज्यामध्ये इतिहास हा विषय असतो त्यातले महत्त्वाचे 5 प्रश्न मी इथे घेतले आहेत. त्या 5 प्रश्नांचे तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट्स लिहून ठेवा, ते वारंवार वाचा म्हणजे तुम्ही ते पॉईंट्स कायमचे लक्षात राहतील. तर आज आपण पहिला प्रश्न पाहूया. ऋग्वेदाचा कोणता प्रमुख ब्राह्मण ग्रंथ आहे? प्रथम जैमिनीय, द्वितीय गोपद, तृतीय ऐतरेय. बरोबर उत्तर आहे ऐतरेय. ऋग्वेदाचा प्रमुख ब्राह्मण ग्रंथ ऐतरेय. द्वितीय प्रश्न आहे, सामवेदाची कोणती शाखा आहे? शाकल, राणायनीय, पिप्लाद. बरोबर उत्तर आहे राणायनीय. सामवेदाची अजून एक शाखा आहे. जर तुम्हाला ती माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर नक्की द्या. पुढचा प्रश्न आहे, अथर्ववेद कोणता ब्राह्मण ग्रंथ आहे? प्रथम कौशिकी, द्वितीय पंचविश, तृतीय गोपद. उत्तर आहे गोपद. अथर्ववेदाचा प्रमुख ब्राह्मण ग्रंथ आहे गोपद. खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे आणि अथर्ववेदाचा एकच ब्राह्मण ग्रंथ आहे, तो म्हणजे गोपद. पुढचा प्रश्न पाहूया. ऋग्वेदाचा उपवेद कोणता आहे? 1 आयुर्वेद, 2 शिल्पवेद, 3 धनुर्वेद. बरोबर उत्तर आहे आयुर्वेद. ऋग्वेदाचा एकमेव उपवेद आहे, तो म्हणजे आयुर्वेद. पुढचा प्रश्न आहे, अथर्ववेदाचा उपवेद कोणता आहे? अथर्ववेदाचा उपवेद कोणता आहे? प्रथम आयुर्वेद, द्वितीय धनुर्वेद, तृतीय शिल्पवेद. बरोबर उत्तर आहे शिल्पवेद. अथर्ववेदाचा उपवेद शिल्पवेद. अथर्ववेदाचा एकच उपवेद आहे, तो म्हणजे शिल्पवेद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि शॉर्ट नोट्समध्ये पॉईंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळी सोपं पडेल. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा एक वही पेन घेऊन बसा, जेणेकरून महत्त्वाचे पॉईंट लगेचच्या लगेच तुम्हाला लिहिता येतील. चॅनलवर नवीन असाल तर पहिले व्हिडिओही पाहायला विसरू नका. आधीच्या व्हिडिओमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच मराठा हिस्ट्री ही सिरीज सुरू केलेली आहे. त्याचे 2 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. पुढचे व्हिडिओही लवकरच अपलोड होतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि जुने असलात तरी ते वारंवार व्हिडिओ पाहिलेत तरी चालेल. तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल. उद्या पुन्हा भेटू.